डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरून एक 2 वर्षाचं बाळ जे आहे ते या विंडोमधून पडल्याची घटना घडलेली आहे। याच घरामध्ये आपण आहोत आणि या घरामध्ये काही कलरिंगचं काम सुरू होतं। कलरिंगचं काम सुरू असताना या ठिकाणी काही काळ हे काम बंद असतानाही बाळ या ठिकाणी आलं होतं, खेळत होतं ते बाळ या ठिकाणी। त्यानंतर जर पाहिलं तर हा विंडो या ठिकाणी ही खिडकी आहे ती ओपन होती। त्यानंतर ते जे बाळ जे आहे ते या ठिकाणी बाहेर आलं आणि हे जे ग्रिल आहे या ग्रिलला देखील कलरिंगचं काम सुरू असताना या घरातील मालकाने ही जी काच आहे ही काच काढून ठेवलेली होती। त्यामुळे बाळ ज्याप्रमाणे खेळत आलं त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी असा हात लावला, त्यावेळेस ते बाळ लागली ज्या ग्रिलच्या बाहेर गेलं। आणि जर आपण बाहेर पाहिलं तर या ठिकाणी हा सेफ्टी एक असा खिडकीच्या वरती लावलेला एक पत्रा आहे। इथं एक निशाणी देखील आपल्याला दिसते। या ठिकाणी ते बाळ घासलं आणि खाली जर पाहिलं आपण तर अशाच पद्धतीने काही तरुण जे आहेत ते काही काम करत होते, खेळत होते या ठिकाणी। आणि त्यानंतर एक जणाच्या लक्षात आल्याच्या नंतर त्याने ह्या 2 वर्षाच्या बाळाला ज्याप्रमाणे आपण क्रिकेटमध्ये चेंडू झेलण्यासाठी जो क्रिकेटर असतो, प्लेयर असतो, जो जसा धावतो त्याच पद्धतीने तो धावत गेला आणि त्याने या ठिकाणी त्याचा कॅच घेतला, त्याला पकडलं आणि तो खरं पाहिलं तर तो मुलगा त्याच्या हातातून निसटला आणि त्याच्या पायावरती पडल्यामुळे त्याला जीवदान मिळालेलं आहे। ज्याप्रमाणे आपण म्हणतो की देव तारी त्याला कोण मारे, या उक्तीप्रमाणे आज खरं पाहिलं तर डोंबिवलीमध्ये हा प्रसंग टळलेला आहे। कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काडे, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।